नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गुळवणे. क्वेस्ट आयस या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आजचं जे लेक्चर आहे तर ते इंट्रोडक्टरी सेशन आपण घेत आहोत. आपली जी इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स बॅच आहे, पेड बॅच आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि जेही कोणी आपल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे इतरत्र कुठेही आणि त्यातली त्यात आपल्या ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन अवेलेबल आहे प्ले स्टोअरवरती. तर तिथं आपण त्याही युजरसाठी म्हणजे फ्री जे कोणी बघत आहेत तर त्यांच्यासाठी आपण हे इंट्रोडक्टरी सेशन घेत आहोत की ओव्हरऑल एक MPSC फॉरेस्ट सर्व्हिस याच्यासाठी आपण जे आपली प्रिपरेशन आहे तर ती कशा पद्धतीनं असावी, त्याचे काय वेगवेगळे डायमेन्शन आहेत, काय अस्पेक्ट्स महत्त्वाचे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि आपण त्यामध्ये ॲज अ क्वेस्ट आयस म्हणून आपली काय भूमिका असणार आहे, ते कशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी कव्हर करणार आहोत. हे दोन्ही ऑप्शनल म्हणजे जे दोन पेपर सब्जेक्ट आहेत, फर्स्ट पेपर ॲग्रिकल्चर आणि दुसरा जो पेपर आहे तर तो म्हणजे विशेष म्हणजे बॉटनी. तर या दोन्ही सब्जेक्ट थरोली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग या सर्व गोष्टींचं एकत्रितपणे जर कोणता प्लॅटफॉर्म आपण प्रोव्हाइड करत आहोत तर ते म्हणजे आहे क्वेस्ट आयस इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स. तर सुरुवातीला आपण बघूयात की बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच जे आपले ॲस्पिरंट्स आहेत तर त्यांना एक MPSCच्या संदर्भामध्ये थोडीशी आता बदललेल्या पॅटर्ननुसार म्हणतोय मी की बदललेल्या पॅटर्ननुसार एक थोडीशी संभ्रमकता आहे किंवा नेमकं याच्यात आन्सर रायटिंग कसं असलं पाहिजे किंवा काय टेक्निकल बाबी याच्यामध्ये आल्या पाहिजेत. आता फॉरेस्ट सर्व्हिसला जेव्हा आपण एक्झाम देतो, आयदर इट इज अ स्टेट PCS लेवल फॉरेस्ट सर्व्हिसेस ऑर आयदर इट इज अ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. तर त्यावेळी टेक्निकल गोष्टींना रिलेव्हन्स जास्त असतो. म्हणजे सेम क्वेश्चन जर तुम्हाला प्लेन PCS ला विचारला तर त्या क्वेश्चनचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट असतो आणि ज्यावेळेस फॉरेस्ट सर्व्हिसला विचारला जातो तर त्याला थोडंसं तुम्ही टेक्निकली प्रेझेंट करणं खूप महत्वाचं असतं. तर या दृष्टिकोनातूनच हे जे आपलं सेशन आहे तर ते असणार आहे की नेमका टेक्निकल रिलेव्हन्स म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला, तर हेही मी पुढे जाऊन सांगतो. बट जस्ट मी तुम्हाला ह्या गोष्टी एक ओव्हरलुक तुम्हाला दिलाय. तर याच्यामध्ये आन्सर रायटिंग ह्या गोष्टींची अशी भीती वाटून घेण्यासारखं अजिबात काही नाही. हा, एकदम सुरुवातीला लगेच मी घेतलाय, अभ्यास चालू केलाय आणि मग आन्सर रायटिंग करायची का? तर नाही. थोडं थांबा, व्यवस्थित सिलेबस थोडा कव्हर करून घ्या. थोड्याशा गोष्टी म्हणजे ज्या आहेत किचकट कन्सेप्ट असतील त्या आणि मी तर म्हणतो प्रत्येक कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेण्यावर थोडासा भर द्या. इनिशियल काही दिवस आहेत तर त्यावरती कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बिल्ड करणं आणि ते गोष्टी सिंथेसाइज म्हणजे आपल्या म्हणजे जे आपलं ब्रेन आहे तर त्यामध्ये थोड्याशा गोष्टी असं आकलन करणं तर त्या गोष्टींचं याच्यातनं जे तुमचं म्हणजे जे आपल्याला रायटिंगसाठी जे मटेरियल लागणार आहे तर ते अशा प्रकारे सिंथेसाइज होईल, ना की एकदमच तुम्ही घेतलंय मी आता ठीक आहे मी चालू केलंय आणि मग डायरेक्ट असं. तर ते तसंही थोडंसं पद्धतीनं जरा टाळा. तर यामध्ये आपली जी रूपरेषा असणार आहे तर आता क्वेस्ट आयसची पूर्ण टीम म्हणजे मी आणि अक्षय सर दोघही ह्या गोष्टी ॲग्रिकल्चर ऑप्शनल आणि दुसरं म्हणजे बॉटनी ऑप्शनल एकदम थरोली आपले तुम्ही बघितलं असाल आपल्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूबवरती ही लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहेत आपण, जे की सिलेबस डिकोडिंगचे लेक्चर्स आहेत. आणि आता जे आपलं ॲप्लिकेशन आहे तर त्यामध्येही हे लेक्चर्स फ्रीली अवेलेबल करून दिलेले आहेत. तर आम्ही दोघेही अक्षय सर असेल मी असेल दोघेही एकदम थरोली ह्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं जसं की फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामची डिमांड आहे, मेन म्हणजे डिमांड ड्रिव्हन अप्रोच ठेवून आपण ह्या गोष्टी सर्व बनवलेल्या आहेत. मग त्यामध्ये नोट्स मेकिंग असेल, नंतर तुमचं आणखी आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिस असतील तर त्याही गोष्टी त्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत आणि ज्या क्रिटिकल कन्सेप्ट आहेत तर त्या व्यवस्थित पद्धतीनं एकदम फॅमिलियर पद्धतीनं तुम्हाला एखादी अॅनॉलॉजी देऊन कशी समजून सांगता येईल, ना की फक्त आलोय आणि आम्हाला तुम्हाला जस्ट सांगायचं म्हणून तशा पण प्रकारे नाही. तर एखादी सायमल्टेनियसली अॅनॉलॉजी देऊन तुम्हाला त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. तर ठीक आहे. तर याच्यामध्ये महत्वाचा उद्देश काय आहे हा म्हणजे हे जे इंटिग्रेटेड क्रॅश कोर्स आणण्यामागचा की जे पण आपले ॲस्पायरंट्स असतील, जे पण आपल्याकडे एनरोल असतील किंवा आणखी बाकी जे कोणी आपल्याला अप्रोच होतील तर त्यांच्यासाठी आपलं एक आणि एकमेव उद्देश यामध्ये आहे की त्यांची RFO
जी पोस्ट आहे तर ती त्यांना मिळवून देणं. म्हणजे फक्त हा मेन्सचा जो तुमची एक्झाम असेल तोपर्यंतचाच मर्यादित विषय आहे का? तर नक्कीच नाही. याच्या पलीकडे जाऊन इंटरव्ह्यू असतील तर तोपर्यंतही आपलं जे रिलेशन्स आहेत तर ते तशाच प्रकारे राहतील. तुम्हाला कोणत्याही लेवलवरती प्रॉब्लेम येऊ, आम्ही तिथं नेहमी असू आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या गोष्टी आहेत. आता हे गोष्टी करत असताना, या सर्व गोष्टी करत असताना याच्यासाठी जे एक आपण ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे, तर ते ॲप्लिकेशनही आता प्ले स्टोअरवरती आहे. तुम्ही क्वेस्टिफाय CSE प्रेप एवढं जरी टाकलं तर तुम्हाला ते प्ले स्टोअरवरती लगेच ॲप्लिकेशन मिळून जाईल. आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण व्यवस्थित पद्धतीनं ती रूपरेषा कव्हर केलेली आहे, की जसं की वेगवेगळे आपले त्याच्यामध्ये आपण हेड्स केलेले आहेत, की UPSC रिलेटेड कोर्स असतील, MPSC कोर्स असतील. नंतर करंट अफेअरचं एक सेक्शन ठेवलेलं आहे आपण, जे की आपले पेड अँड फ्री युजर्स जे पण असतील तर त्यांना आपण याच्यामध्ये ऑप्शनल रिलेटेड थोडा करंट अफेअरनेस पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर टेस्ट सिरीजचा एक सेक्शन आहे. असे वेगवेगळे सेक्शन आहेत त्यामध्ये. तर ते पण आपण अवेलेबल करून दिलेले आहे. तर आपल्या ॲप्लिकेशन्समध्ये ते नक्कीच तुम्ही बघू शकता. हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपलं जे आता शेड्यूल असणार आहे, तर ते शेड्यूल आपलं आहे की सकाळी जो सेशन आहे, तर तो ॲग्रीकल्चर ऑप्शनलला देण्यात आलेला आहे आणि जो दुपारचा सेशन आहे, तर तो आपण बॉटनीसाठी देत आहोत. आणि त्यामध्ये आपण जे दोन्ही ऑप्शनल आहेत, तर ते व्यवस्थित थरोली एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण ते घेणार आहोत. उद्यापासून त्याचं व्यवस्थित प्रकारे लेक्चर व्यवस्थित चालू होतील. हां, तुम्हाला जर महत्त्वाचं म्हणजे जे स्टडी मटेरियल, तर स्टडी मटेरियल हे कसं मिळणार, काय मिळणार? तर ते स्टडी मटेरियल जे पण पेड युजर असतील, तर त्यांच्यासाठी जो पोस्टल ॲड्रेस असेल, त्यांना त्या पोस्टल ॲड्रेसवरती याच्या हार्ड कॉपीज मिळून जातील. आणि जसं जसे लेक्चर होतील, तर तसं लगेच त्या लेक्चर झालेल्याची PDF आपल्याला अवेलेबल करून देण्यात येईल. आपल्या जे प्लॅटफॉर्म आहे ॲप्लिकेशन, त्यावरती ती अवेलेबल करणं, ती रीडेबल असणार आहे. तुम्ही ती केव्हाही म्हणजे रीड करू शकता. ओके. हे अशा प्रकारे आपण कंटेंटही बनवलेलं आहे. प्रत्येक टॉपिकवरती आपलं कंटेंट बनवलेलं आहे. आपल्या बुकलेट्सही आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्या रेडी टू डिस्पॅच आपल्या बुकलेट्स आहेत दोन्ही ऑप्शनलच्या. तर आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे quest_IAS, या ठिकाणी आपण फ्री मटेरियलही म्हणजे दिलेलं आहे. टेलिग्रामलाही आहे आणि जे आता आपण तुम्ही ॲप्लिकेशन बघताय, तर त्यामध्येही तुमच्या आजूबाजूला कोणी तुमचे मित्र असतील, जे की फॉरेस्टचा अभ्यास करू इच्छिता किंवा करत असतील, तर त्यांच्यासाठीही हा प्लॅटफॉर्म आहे. त्यांनाही आपण फ्रीमध्ये बऱ्यापैकी जे स्टडी मटेरियल आहे, काही क्लिष्ट कन्सेप्ट असतात, तर त्या सोप्या करून आपण त्यांच्यापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांपर्यंत. हां. तर आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण इनिशियली बोललो, तर तो आहे की आन्सर रायटिंगची भीती. तर आपण या आन्सर रायटिंगच्या भीती संदर्भातच आता आपण जे आहे तर ते मी थोडंसं बोलणार आहे. हं. तर आन्सर रायटिंग करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या कोणत्या? एक म्हणजे तुमचा इंट्रोडक्शन, दुसरं म्हणजे त्या क्वेश्चनची जी म्हणजे ज्या क्वेश्चनच्या आन्सरची जी बॉडी आहे ती, अँड थर्ड वन इज अ कन्क्लुजन. इथपर्यंत तर बेसिक माहीत असतं. परंतु इंट्रो, बॉडी अँड कन्क्लुजन केलं आणि क्वेश्चन वाचला आणि लगेच तुम्हाला ते सर्व आलं असं आहे का? तर अजिबात नाही. सुरुवातीला तुम्हाला ते व्यवस्थित थरोली कन्सेप्ट अंडरस्टँड असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातला एखादा महत्त्वाचा फॅक्ट्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. एखादा जो महत्त्वाचा फॅक्ट आहे तो माहीत असला पाहिजे. त्या कुठल्याही अशा फॅक्ट्सनं तुम्ही त्याचं इंट्रो स्टार्ट करू शकता. इंट्रो स्टार्ट कुठल्याही एका फॅक्ट्सनं तुम्ही करू शकता. हां, मग बॉडीमध्ये जे जे कीवर्ड्सवरती लक्षात ठेवायचं, की इलॅबोरेट विचारलंय, की क्रिटिकली एक्झामाइन विचारलंय, नेमकं काय विचारलंय? या अनुषंगानं आणि ते किती शब्दांमध्ये विचारलंय किंवा किती शब्दांपेक्षा किती मार्कासाठी आपल्याला, आता जसं MPSCच्या दृष्टिकोनातनं, तर किती मार्कासाठी ती गोष्ट आहे, तर त्या दृष्टीनं आपलं आन्सर आपण फ्रेम करणं, ही पण इट इज अ स्किलफुल टास्क. आत्ताच लगेचच्या लगेच तुम्हाला ते येणार नाहीये.
इव्हेंच्युअली त्या गोष्टी आपण इनकल्केट केल्या जाणार आहेत आपल्या, जे आता आपण थरोली प्रॅक्टिस घेणार आहोत, की आपल्या सॅटर्डेला आन्सर रायटिंग सेशन असणार आहेत. हा, तुम्ही जर हवं तर डेली ट्राय करू शकता, बट आमचा असा अप्रोच आहे आणि त्यासाठी आम्ही हा कोर्स अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की इनिशियली लेक्चर्स मधनं कंटेंट देणं, क्वालिटी कंटेंट, आणि त्यामधनं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं. एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्ही तुमच्या ही सेल्फ लँग्वेज मध्ये, हा टेक्निकल टर्म्स तर त्या टेक्निकल लँग्वेज मध्येच घ्यावे लागतील, बट तुमच्या सेल्फ लँग्वेज मध्ये तुम्ही तेव्हा मग लिहू शकता. एकदा तुम्हाला जर समजलं, ऍक्च्युअल क्लिअरिटी आली कन्सेप्टची, की मग तुम्ही त्या गोष्टी लिहू शकता. अशा दृष्टिकोनातून आपण हे जे पूर्ण कोर्स आहेत तर ते डिझाईन केलेले आहेत. असं, तर हे झालं तुमचं स्टार्ट जे आहे, इंट्रो बद्दल मी सांगितलं ब्रीफ मध्ये. आणि आता बघूयात बॉडी. तर बॉडीमध्ये जे महत्वाचं आहे तर हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, की क्रिटिकली एक्झामाइन म्हणलंय की इलॅबोरेट म्हणलंय, त्यानुसार आपली बॉडीचा आन्सर ठरणार. क्रिटिकली एक्झामाइन म्हणलं असेल तर मग सपोज एक एक्झाम्पल, याचे पॉझिटिव्ह, याचे निगेटिव्ह, आणि मग कन्क्लुजन म्हणजे मग ते पण थोडंसं रिलेव्हंट बऱ्यापैकी, जे तुम्हाला विचारलं गेलंय एक्झॅक्टली, म्हणजे क्वेश्चन मध्ये जो कीवर्ड्स आहे तर त्यानुसार कन्क्लुजन असलं पाहिजे. आणि कन्क्लुजन हे एकतर तुम्ही याचं युटिलायझेशन काय ते सांगू शकता. युटिलायझेशन म्हणजे आता हे टेक्निकल रिलेटेड थोडंसं बॉटनीमध्ये, आणि मोस्ट सर्टेनली जेव्हा ऍग्रिकल्चर रिलेटेड टॉपिक्स येतील, ऍग्री रिलेटेड टॉपिक्स येतील, तर त्यावेळेस जेव्हा एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स असे जे टॉपिक असतील, याच्यातले जर कोणते टॉपिक विचारले, सपोज तुम्हाला पीडीएस वरती क्वेश्चन आला, ओके, तर त्यावरती तुम्हाला, किंवा एखाद्या कोणत्याही स्कीम बद्दलच क्वेश्चन आला, तर यामध्ये थोडंसं जे आहे तर ते क्रिटिकली एक्झामाइन असेल तर त्या प्रकारचं कन्क्लुजन आलं पाहिजे. जर तुम्हाला एलॅबोरेट करा म्हणलंय तर त्या प्रकारचे कन्क्लुजन आले पाहिजे. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण थरोली कव्हर केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपण थरोली कव्हर केलेल्या आहेत. तर मोस्टली तर यामध्ये थोडा ऑप्टिमिस्टिक ऍटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे, जेव्हाही आपण ते आन्सर कन्क्लुजन लिहितो. तर तुमचा फ्युचरिस्टिक व्ह्यू हा नेहमी ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे, म्हणजे जे भविष्याप्रतीचा तुमचा वेध आहे त्या क्वेश्चनच्या संदर्भात तर एक चांगल्या आणि असला पाहिजे. हा, काही वेळेस असे क्वेश्चन विचारले जातात की त्या ठिकाणी तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टान्स घेऊन तुम्हाला ते तुमचं जस्टिफिकेशन द्यावं लागतं, तुम्ही जो आन्सर घेतलंय. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्वेश्चन आहेत. तुम्हाला मॉडेल आन्सरची जी शीट आहे तर तीही अवेलेबल करून देण्यात येणार आहे, आणि त्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करू शकता. तर हे होतं एक आन्सर रायटिंग संदर्भात एक थोडक्यात मी एक ब्रीफ मध्ये सांगितलं की काय काय गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या इव्हेंच्युअली इन्कल्केट होतात. एकदमच या गोष्टींना जर गेलं तर ते मग भीती वाटल्यासारखं होतं आपल्याला. तर ह्या गोष्टी थोड्याशा जरा महत्वाच्या आहेत. आणखी यामध्ये जर बघितलं तर आपलं जे शिकवण्याची रूपरेषा आहे तर ती मी तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगून देतो, की एक मंडे टू फ्रायडे पर्यंत आपले म्हणजे लेक्चर राहणार एकदम, आणि सॅटरडेला आपण जे लर्निंग झालंय तर इव्हन आपण सॅटरडेलाही लेक्चर कव्हर करणार, बट सॅटरडेला एक ऍडिशनल पॉईंट आपण असा ठेवणार आहे की त्यामध्ये आपली एक सेक्शनल टेस्ट असेल, आणि मग मंडेला त्याचं एकदम संडेला आपण त्याचं एक इव्हॅल्युएशन असणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे संडेला तुमचं एक इव्हॅल्युएशन सेशन असेल, त्यामध्ये डिस्कशन असणार, आणि तुम्हाला 1 to 1 गायडन्स, महत्वाचं म्हणजे 1 to 1 गायडन्स आपण प्रोव्हाइड करणार, की नेमकं तुमचं आन्सर कसं आहे, त्यामध्ये आणखी काय सुधारणा केल्या जाऊ शकतात. त्या ज्या कॉपीज आहेत तर तुम्हाला म्हणजे तुमच्या पर्यंत त्या पोहोचवल्या जातील, तुम्ही आम्हाला त्या कॉपीज सबमिट केल्यानंतर. तर तेही आम्ही व्यवस्थित पद्धतीने करणार आहोत. आपल्या प्लॅटफॉर्मवरती टेस्ट सिरीजचं आपण ते अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्ही आपलं ॲप्लिकेशन क्वेस्टिफाय CSE प्रेप या नावाने जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि त्यावरती आपलं व्यवस्थित फ्री मटेरियलही आहे आणि पेड बॅचेस आहे. हा, महत्वाचा मुद्दा म्हणजे मला बॅच घ्यायची, आणि ती बॅच घेत असताना मी नेमकं प्रॉब्लेम फेस करतोय, म्हणजे मग ते कोणतेही असो, पेमेंट रिलेटेड असो, किंवा आणखी तुमचे पर्सनल काही प्रॉब्लेम असतील पेमेंट रिलेटेड, तर त्यासाठी तुम्ही केव्हाही आम्हाला, अक्षय सर असेल, मी असेल, दोघांनाही तुम्ही केव्हाही अप्रोच होऊ शकता.
आम्ही नेहमी तुमच्यासाठी तिथं उपस्थित असणार आहोत. तर तुम्ही आपला जो नंबर आहे, मोबाईल नंबर जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 9529765453 या नंबरवरती तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. परचेस रिलेटेड काही क्वेरीज आहे आणि परचेस आपण तुम्ही ऑनलाईन आपलं जो प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू पेमेंट करू शकता. दुसरं म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट ही तुम्ही करू शकता. डायरेक्ट कॉन्टॅक्टनेही तुम्ही पेमेंट करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणतेही क्वेरीज असतील तर वेगवेगळे आपले जे कोर्सेस आहेत, तर याच्यामध्ये हा महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायचं राहिलं की 3 सेगमेंटमध्ये आपण गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर एक म्हणजे इंटिग्रेटेड याच्यामध्ये 2 गोष्टी येतील, ॲग्री प्लस बॉटनी. हे दोन्ही ऑप्शनल आणि मग सेपरेट जे आहे तर ॲग्री आणि बॉटनी. अशा प्रकारे तिन्ही गोष्टी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जातील. तिन्ही ज्या बॅचेस आहेत तर त्याही तुम्हाला मिळून जातील आणि त्याच्यानुसार तुम्हाला ज्या लागतील. तर माझं तरी वैयक्तिक सजेशन आहे की तुम्ही इंटिग्रेटेड बॅचकडे फोकस करा. तर एकंदरीत हे जे इंट्रोडक्टरी सेशन होतं तर हे आपण अशा प्रकारे बघितलेलं आहे. हां, तुम्हाला नोट्स एकदा जे स्टडी मटेरियल आहे तर ते एक दाखवण्यासाठी मी जस्ट दाखवून देतो की आपण कशाप्रकारे स्टडी मटेरियल बनवलेलं आहे आणि सर्व गोष्टींचं आपल्याकडं व्यवस्थित पद्धतीनं बुलेट्स पॉईंटमध्ये सर्व गोष्टी आपण व्यवस्थित ठरवली घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही हे जे आहे तर आपलं quest_IAS जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरतीही तुम्ही ह्या गोष्टी बघू शकतात. बरेच फ्री कंटेंट आपण तिथे अवेलेबल करून दिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जेही कंटेंट बनवलेलं आपण आहे, जेही स्टडी मटेरियल आपण बनवलेलं आहे तर ते म्हणजे वेल रिसर्च अँड डिमांड ड्रिव्हन अप्रोच. मोस्ट इम्पॉर्टंट डिमांड ड्रिव्हन अप्रोच म्हणजे नेमकं काय लागतं आन्सर रायटिंगला किंवा ते जे आपलं सिलेक्शन होण्यासाठी जी गोष्ट गरजेची आहे तर ते सर्व गोष्टी लक्षात घेऊन या गोष्टी फ्रेम केलेल्या आहेत. ठीक आहे, हे तुम्ही नोट्स बघू शकता आणि बुकलेट्स रेडी टू डिस्पॅच वरती आहेत तर त्याही तुम्हाला एनरोल केल्यानंतर मिळून जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे थांबूयात आणि असंच इन्फॉर्मेटिव्ह जे पण सेशन असतील तर ते नक्कीच फक्त पेड युजरसाठीच नाही, ज्यांनाही आपल्या अवेलेबल म्हणजे आजूबाजूला मित्रपरिवार असेल. बऱ्याचदा असं होतं की या गोष्टी माहीत नसतात की एक म्हणजे प्लॅटफॉर्म आहे किंवा एक व्यवस्थित पद्धतीनं कव्हर करतायत गोष्टी. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही आपल्या मित्रांना किंवा जे कोणी प्रिपरेशन करत असतील, सध्याही असेल किंवा पुढे जाऊनही करत असणार आहेत, तर त्यांच्यासाठी अशी सेशन आपण वेळोवेळी घेत असतो आणि ते आपल्या ॲप्लिकेशनवरती, आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती, आपल्या टेलिग्रामवरती या सर्व गोष्टी आपल्या अवेलेबल आहेत. तर नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून या गोष्टींचा एकाच ठिकाणी सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ शकतात. त्यामध्ये सर्व पद्धत म्हणजे व्यवस्थित आपले जे प्लॅटफॉर्म आहे त्याचं इंटिग्रेशन आपण केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये आपण आपला नंबरही असेल, सिम्पली तुम्ही जर ॲप्लिकेशनवरती त्या कॉलच्या आयकॉनवरती जर गेले तर डायरेक्ट तो नंबर तुम्हाला तुमच्या डायल पॅडवरती येऊन जाईल आणि तुम्ही तिथनं कॉल प्लेस करू शकता. सिम्पली तुम्ही जर यूट्यूबच्या आयकॉनवरती गेले डायरेक्ट तुम्ही चॅनलवरती जाऊ शकता. म्हणजे अशा प्रकारे टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, आणखी महत्त्वाचं म्हणजे जे आपलं यूट्यूब आहे तर त्या ठिकाणीही तुम्ही जर नुसतं सिम्पली क्लिक जरी केलं तर तुम्ही लगेच तिथं जाऊन त्या गोष्टी बघू शकता. म्हणजे सर्व गोष्टींची लिंक आणि सर्व गोष्टी इंटिग्रेशन आपण एका ठिकाणी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व हा जो कोर्स असणार आहे तर तो आहे. तर आपण आता जे आपले लेक्चर स्टार्ट आहेत तर त्यासाठी आपण उद्यापासून आपले जे लेक्चर आहेत तर त्यामध्ये आपण भेटूया.
आणि तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात. तर धन्यवाद.